पहिल्यांदा मी अशी काहीतरी डॅशिंग आणि हॉट आणि अशी मुलगी पहिल्यांदा करतेय. प्रसाद आला आणि प्रसादची एक गळ्यात अशी एक सोन्याची चेन आणि त्याच्याकडे खूप वेगवेगळ्या कलरचे चष्मे आहेत. आणि मी नमाला म्हटलं, भाई बप्पी लेरी वाटतोय. बरं ते तिने स्वतःकडे ठेवलं नाही, सांगितलं तिने ओरडून सांगितलं की हे ही ही तुला बप्पी लेरी म्हणाली. चालू होता सीन आणि मला मधल्या काळात एक हार्डली 3-4 मिनिटं काहीच डायलॉग नव्हते, मी फक्त बघायचं होतं. आणि मी बघता बघता माझ्या विचारांमध्ये गेले, काहीतरी ट्रान्समध्ये गेले. आणि जेव्हा माझा क्यू आला वाक्याचा तेव्हा मी एकदम असं की बापरे, आपण इकडे स्टेजवर आहोत, आपलं काय विचार चालू आहेत, कुठे गेलो आपण. एक हे असतं बिग बॉस मध्ये काय लागतं की एक भांडणं व्हायला लागतात, म्हणजे एक तर त्या फॅमिलीमध्ये भांडणं लावायची किंवा स्वतः भांडायचं आणि काहीतरी ड्रामा लागतो बेसिकली. सो ड्रामा क्रिएट करणारं हे एक पात्र आहे. मला असं वाटतं की नाटकाचं ग्लॅमर म्हणजे सारा लेले. स्टेजवरून पण बघितलेलं आहे काही काही वेळेला की असं एकमेकांना असं कोपर मारत असतात, बघितलं हे चालतं आपल्या घरी वगैरे. आपल्यासोबत आहेत भक्ती देसाई. कसा आहे तुमचा मूड? माझा मूड कमाल, मस्त. मराठी आहे. ओके, छान दिसतेस तू एकदम. थँक्यू. ब्युटिफुल, हॉट. नाटकातही तुझी तीच आय थिंक भूमिका आहे, तर काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? मी पहिल्यांदाच नाटकात, म्हणजे मी बरीच कमर्शियल नाटकं याआधी केलेली आहेत, पण हा असा रोल मी पहिल्यांदा करतेय. नाहीतर नेहमी एक सोज्वळ साधी अशी मुलगी मी प्ले करते, पण पहिल्यांदा मी अशी काहीतरी डॅशिंग आणि हॉट आणि अशी मुलगी पहिल्यांदा करतेय. आणि ऑफकोर्स म्हणजे आपण याआधी एका रियालिटी शो मध्ये बघितलेलं आहे, त्यासारखंच हे कॅरेक्टर आहे, जरा तडक फडक आणि अशी मुलगी आहे. सो मजा येते हे कॅरेक्टर करताना, कारण पहिल्यांदा आपण करतो तेव्हा त्याचा खूप व्यवस्थित अभ्यास करतो आणि असं सगळं व्यवस्थित करतो आपण. सो त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन आहे. आणि ह्या टीम बरोबर स्पेशली प्रसाद, नमा, ओंकार आणि प्रथमेश बरोबर मी याआधी कामं केलेली आहेत. भाग्यश्री बरोबर पहिल्यांदा काम करतेय आणि फुल ऑन धमाल येते. म्हणजे जितकं आम्ही स्टेजवर धमाल करतो ना, त्याच्यापेक्षा कदाचित दुप्पट धमाल आम्ही ऑफ स्टेज करतो. पण ऑफकोर्स ऑफ स्टेज जी धमाल आम्ही करतो त्यामुळे आम्ही स्टेजवर इतकं छान परफॉर्म करू शकतो. नक्कीच ते दिसतंच नाटकातनं. मीही नाटक पाहिलं. तुझी बॉन्डिंग तर चांगलीच असेल, पण तरी एखादी मजेशीर असे काही किस्से घडलेले आहेत का सेटवर? नाटकाच्या सेटवर किंवा रिहर्सल वगैरे करताना जे लक्षात आहेत तुझ्या आणि ते शेअर करू शकतेस तू प्रेक्षकांसोबत? मी नमा बरोबर पण मी आधी काम केलेलं आहे, सो मी नमा बरोबर पण कम्फर्टेबल पहिल्यापासून आहे. सो झालं असं की मी जरा उशिरा आले. ह्या आधी एक वेगळी मुलगी काम करणार होती, पण रिहर्सलच्या दरम्यान काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मग मी इन झाले. तर जेव्हा माझा पहिला दिवस होता रिहर्सलचा, तोपर्यंत रीडिंग सेशन्स आणि नाटक उभं राहिलं होतं. सो प्रॉपर रिहर्सल्स चालू होत्या आणि प्रसाद जरा उशिरा आला. मी, नम्रता असं सगळे बसलो होतो आणि प्रसाद आला आणि प्रसादची एक गळ्यात अशी एक सोन्याची चेन आणि त्याच्याकडे खूप वेगवेगळ्या कलरचे चष्मे आहेत आणि एक पिवळ्या रंगाचा काहीतरी जॅकेट का काहीतरी घालून आला आणि त्याच्यावर पिवळा चष्मा असा एक प्रसाद आला. आणि मी नमाला म्हटलं, भाई बप्पी लेरी वाटतोय. बरं ते तिने स्वतःकडे ठेवलं नाही, हे माझ्यासाठी नवीन होतं. तिने त्यांचं बॉन्डिंग गपचूप नाही, मी सांगितलं तिने ओरडून सांगितलं की हे ही तुला बप्पी लेरी म्हणाली. काय रिएक्शन काय होती त्यांची? नाही, तो हसायला लागला खूप. त्याने खूप छान ते रिसीव्ह केलं, त्याच्यामुळे मी जास्त त्याच्याबरोबर माझं असं झालं की अरे बापरे, मी एवढं बोलून पण त्यांनी कम्फर्टेबलच केलं. मग नंतर छान मैत्रीच व्हायला लागली मग आमची. पण
मी ते विसरू नाही शकत. आणि मग माझं असं झालं, मी तिला बोलले, नमा मी ह्यापुढे तुझ्या कानात काहीही बोलणार नाहीये कोणाच बद्दल. म्हणजे हसून खेळून वातावरण असतं एकंदरीत. तू मग अशी म्हटलीस की एक कॅरेक्टर पकडलंय तू रियालिटी शोचं, तर ते कोणतं कॅरेक्टर आहे सांगशील? ते निक्की तांबोळीचं कॅरेक्टर आहे. निक्की आणि जान्हवी, जो आता सीझन झाला बिग बॉसचा, मराठी बिग बॉसचा, तर त्याच्यातले दोन्ही मिक्स अशी पकडली आहेत मी, कारण त्या दोघींचं मिक्सचर आहे ही सारा लेले. ओके. आणि सारा आणि भक्तीमध्ये काय साम्य आहे? खरं तर काहीच नाही कारण सारा ही खूप प्रिटेंड करणारी आहे कॅमेरासाठी आणि अशी. मग मला तसं नाही आवडत अजिबात. मला मी जशी आहे तशी आहे. म्हणजे आता नाटकाचा 75वा प्रयोग करताय तुम्ही, तर बऱ्याच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील आल्या असतील, तर एखादी अशी प्रतिक्रिया तुला आठवते का की लक्षात आहे तुझ्या? असे काही प्रेक्षक भेटलेत याआधी की जे येऊन म्हणतात की आम्ही याआधी 2दा नाटक बघितलंय, आम्ही 3ऱ्यांदा आलोय नाटक बघायला. आणि ते लिटरली त्यांच्या मित्रमैत्रिणींना घेऊन येतात, फॅमिली मेंबर्सना घेऊन येतात. सो असे रिपीट ऑडियन्स नाटकाला भरपूर आहे. आणि ते 3ऱ्यांदा 4थ्यांदा येऊन सुद्धा त्यांना तितकंच नाटक आवडतं. हे नाटकाचं यश आहे म्हणजे. नक्कीच. आता प्रत्येकाबद्दल एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची आहे तुला, सहकलाकारांबद्दल. प्रसाद खांडेकर. मी मगाशी किस्सात जे सांगितलं की इतकं म्हणजे एखादी कॉम्प्लिमेंट असेल किंवा कोणी काहीही असं, मी जसं मजेत बोलले, एखादी मजेशीर गोष्ट त्याच्याबद्दलची जरी असेल, आता कधी कधी आम्ही त्याच्या पोटाबद्दल वगैरे पण बोलतो, पण ते तो खूप छान पद्धतीने रिसीव्ह करतो. आणि हे मला खूप आवडतं त्याच्यातलं. एका शब्दामध्ये काय सांगशील? अ गुड रिसिव्हर मे बी. ओके. नम्रता संभेराव. एका शब्दात सांगायचं, चेअरफुल. ओमकार राऊत. टॅलेंटेड. प्रथमेश शिवलकर. रॉ अँड टॅलेंटेड. ओके. भाग्यश्री मिलिंद. तिचं हे खूप छान आहे, अशा गोष्टी पिकअप खूप फास्ट करते. कारण याआधी शिवाली परब करायची या नाटकात काम, पण म्हणजे लिटरली तिच्याबरोबर मी एकदाच रिहर्सल केली. तिचा जेव्हा पहिला प्रयोग होता त्याच्या आधी, ती खूप फास्ट लर्नर, मे बी फास्ट लर्नर. आणि एखादी खटकणारी गोष्ट प्रत्येकाबद्दल? प्रसाद खांडेकर. प्रसादनं स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत नाही, ती गोष्ट मला खूप खटकते. नम्रता कधी कधी म्हणजे हे माझं पर्सनल आहे, कधी कधी असं होतं की जे मी चेअरफुल म्हटलं ते कधी कधी आपला एकदम मूड डल असतो किंवा हे कधी कधी छान वाटतं, पण कधी कधी असं होतं की नमा थांब जरा शांत बसू देत मला. एनर्जेटिक असतात नेहमीच. हा, नेहमीच. पण त्याचा एक दुसरी बाजू पण आहे की आत्ताच आम्ही गेलो होतो दौऱ्याला, तिथे ना तिचा आवाज बसला आणि ती गाडीत अचानक खूप शांत होती. तेव्हा असं झालं की अगं बोल, आणि तिचं असं झालं की मला नाटकासाठी बोलायचं नाहीये काही. ती गोळ्या घेत होती, औषधं घेत होती, त्यामुळे ती बोलत पण नव्हती. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे ती बोलत नसेल तरी एखादी व्यक्ती बोलत असते ना एकदम शांत झाली की आपल्यालाच असं का बोलत नाही. एक्झॅक्टली. ओके. ओंकार राऊत. ओंकार राऊत बद्दलची खटकणारी, तो पटकन चिडतो कधी कधी. ओके. प्रथमेश. नाही, असं काहीच नाही, मला नाही वाटत. कारण मी खरं तर प्रथमेशला 8 वर्षापासून ओळखते, ओंकारला तर बरीच वर्ष, म्हणजे आम्ही एका कॉलेजमध्ये होतो त्याच्या 16व्या वर्षीपासून ओळखते. ओके. भाग्यश्री. भाग्यश्री बद्दल पण अशी मी पटकन नाही सांगू शकत कुठली गोष्ट. ओके. चांगली गोष्ट आहे. एखादा असं काही सीन, ज्या सीनला असे प्रेक्षक खूप खळखळून हसतात, असा एखादा सीन किंवा एखादा डायलॉग तुझ्या लक्षात असेल असा? सेकंड ऍक्ट मध्ये एक सीन आहे ज्याच्यात प्रसाद सगळ्यांना कामं वाटत असतो. तो अख्खा सीन हिलॅरियस आहे आणि तेव्हा प्रेक्षक, म्हणजे मला आठवत नाही की शांत बसतात.
कारण कंटिन्यू हसत असतात, म्हणजे जोरात लाफ्टर नसेल ना तरी पण एक हे चालूच असतं कंटिन्यू बॅकग्राऊंडला. सो तो सीन हिलॅरियस आहे, तो खूप आवडतो मला सीन. कधी असं होतं का की म्हणजे अचानक डायलॉग विसरलीयस किंवा काही, मग त्यावेळेस कसं मॅनेज करते? फक्त या नाटकात की इन जनरल? ह्या नाटकामध्ये म्हणजे नाटक करत असताना प्रेक्षक समोर असतात. डायलॉग विसरले नव्हते, पण असं झालेलं की मी ट्रान्समध्ये गेलेले एकदा एका वेगळ्या नाटकाच्या वेळेला. पण मी म्हणजे चालू होता सीन आणि मला मधल्या काळात एक हार्डली 3-4 मिनिटं काहीच डायलॉग नव्हते, मी फक्त बघायचं होतं. आणि मी बघता बघता माझ्या विचारांमध्ये गेले, काहीतरी ट्रान्समध्ये गेले. आणि जेव्हा माझा क्यू आला वाक्याचा, तेव्हा मी एकदम असं झालं की बापरे, आपण इकडे स्टेजवर आहोत, आपलं काय विचार चालू आहेत, कुठे गेलो आपण. पण नशिबाने मी बरोबर त्या वेळेला तो डायलॉग घेतला म्हणून. नाहीतर आणि एक ब्लँक होण्याला मी खूप घाबरते. बऱ्याचदा असं होतं की ब्लँक व्हायला होतं, पटकन आठवत नाही डायलॉग. आणि हार्डली इट्स अ मॅटर ऑफ 2 seconds मे बी और 1 second, पण ते डोक्यात असं वाटतं की 10 मिनिटं आपण काहीच बोललो नाही होत. सो ते एक खूप डेंजर असतं बाबा, ब्लँक होणं. मॅनेज करतेस पण तू व्यवस्थित? हा, करते. म्हणजे एकतर मी, नाहीतर मग इट्स अ टीमवर्क. समोरच्या ऍक्टरला पटकन ते उचलता आलं पाहिजे. तू नाटकात हॉट आणि ब्युटिफुल दिसलीच आहेस, तर तुझ्या पात्राबद्दल काय सांगशील? हा, मी जसं पहिल्यांदा म्हटलं की सारा लेले नावाचं मी पात्र करतेय आणि बिग बॉसच्या निकी तंबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांचं हे मिक्सचर करण्याचा प्रयत्न करते. प्लस माझे काही मला माझ्या अभ्यासानुसार मी काही गोष्टी त्याच्यात टाकल्यात. सो खूप ग्लॅमरस आणि हॉट असं कॅरेक्टर आहे. पण त्या हॉटनेसचा फायदा घेऊन आणि तो एक हे असतं बिग बॉसमध्ये काय लागतं की एक भांडणं व्हायला लागतात, एक म्हणजे एक तर त्या फॅमिलीमध्ये भांडणं लावायची किंवा स्वतः भांडायचं आणि काहीतरी ड्रामा लागतो बेसिकली. सो ड्रामा क्रिएट करणारं हे एक पात्र आहे. मला असं वाटतं की नाटकाचं ग्लॅमर म्हणजे सारा लेले. ओके, प्रेक्षकांना काय सांगशील शेवटी? प्रेक्षकांना मी इतकंच सांगेन की तुम्हाला जर इतक्या धकाधकीच्या जीवनात जर तुम्हाला छान मस्त एन्जॉय करणारं आणि आनंद देणारं नाटक बघायचं असेल तर तुम्ही नक्की या थेट तुमच्या घरातून बघायला. म्हणजे आपण नाटकात पाहतो की एका वेगळ्या विषयाला हात घातलाय, की आपण इंटरनेटवर किंवा मोबाईलमध्ये सतत असतो, तर त्याबद्दल काय सांगशील तू? जे किती कनेक्ट करतील, लोक किती कनेक्ट करतील ह्या नाटकाला आणि किती बदल होतील? असे सुद्धा प्रेक्षक आम्हाला भेटलेले आहेत किंवा आम्ही स्टेजवरून पण बघितलेलं आहे काही काही वेळेला की असं एकमेकांना असं कोपर मारत असतात, बघितलं हे हे चालतं आपल्या घरी वगैरे. किंवा येऊन म्हणजे आया तर स्पेशली जेव्हा त्यांच्या मुलांना घेऊन येतात तेव्हा हो तुम्ही बरोबर सांगितलं तर नाटकात ही सतत मोबाईलमध्ये असते, हिला सांगा जरा वगैरे. पण खरं तर रियालिटी ही आहे की म्हणजे माझ्या घरी मी जेवढं बघते किंवा इतरही की हल्ली आई बाबा सुद्धा खूप युट्यूब आणि सतत एक युट्यूब बघत असतात एक आई बाप. सो त्यांना स्वतःला सुद्धा या नाटकातून थोडंसं एक रियालिटी चेक म्हणतो ना आपण की नाही, आपण जरा कमी बघितला पाहिजे मोबाईल किंवा आपण एकमेकांशी कनेक्ट केलं पाहिजे. सो ह्या गोष्टी खूप जाणवतात आणि प्रेक्षक येऊन स्वतः ते सांगतात. नक्कीच. तुम्हाला सर्वांनाच मराठी मूड आणि मराठी मनोरंजन टीमकडनं शुभेच्छा खूप नाटकासाठी. थँक्यू सो मच.